अहिल्यानगर शहरातील सारसनगर भागातील धाडसी चोरीचा तपास लावावा या मागणीकरिता येथील नागरिकांनी पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे निवेदनातून मागणी केली आहे। अहिल्यानगर शहरातील सारसनगर भागातील धाडसी चोरीचा तपास लावा अशी मागणी नागरिकांनी पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे। अहिल्यानगर शहरातील सारसनगर भागातील रहिवासी केवल गांधी यांच्या राहत्या घरी धाडसी चोरी करत चोरट्यांनी मोठा ऐवज लंपास केला। यात सोनं नाणे रोख रक्कम असून गेली 10 दिवस झाले तरी पोलिसांकडून या घटनेचा कुठलाच तपास लागलेला दिसत नाहीये। यामुळे नागरिक भयभीत झालेत, नागरिकच सुरक्षित नाहीये। पोलिसांचा चोरट्यांवर वचक नसल्यानंच धाडसी चोरी सत्र सुरू आहे। सारसनगर मधील या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले, तरी पोलीस प्रशासनाने या चोरीचा तपास तातडीने लावावा अशी मागणी सारसनगर परिसरातील नागरिकांनी शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्याकडे निवेदनातून केली आहे। यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी स्थायी समिती सभापती अविनाश घुले, माजी नगरसेवक संजय चोपड़ा, विपुल शेटिया, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे, केवल गांधी, दिनेश भंडारी, संतोष पिपाडा, राजेश गांधी, निलेश पोखरना, गौतम शिंगे आदी उपस्थित होते। तर निवेदनात पुढे म्हटलंय, सारसनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत 24 ते 30 लाख रुपयांचा ऐवज लंपास केलाय। या घटनेला 10 दिवसांचा कालावधी उलटून गेलाय, मात्र या गुन्ह्याचा तपास अद्याप प्रलंबित आहे। संबंधित प्रकरणी तपासाची झपाट्याने कार्यवाही न झाल्यानं पीडित आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। केवल कुमार गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित दिवशी घरी कोणी नसताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचं कुलूप तोडून प्रवेश केला। घरातील कपाट फोडून त्यातील सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून नेल्या। विशेष म्हणजे घर मालकाने चोरट्यांना जिन्यावरून जाताना प्रत्यक्ष पाहिलं होतं, मात्र चोरी आणि प्रत्यक्षदर्शी अनुभवामुळे ते घाबरले आणि लगेचच पोलिसांना कळवलं। पोलिसांनी गुन्हा नोंदवला असला तरी त्यावेळी चोरी झालेल्या ऐवजाची संपूर्ण माहिती गांधी हे परगावाहून आल्यानंतरच देऊ शकले। तपासाची गती अत्यंत संथ असून उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभागाकडे पाठपुरावा करूनही ठोस प्रगती झाली नाहीये। 10 दिवसांनंतरही या गुन्ह्यात कुठलीही कारवाई झाली नसल्याने संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस विभागानं का थांबवला असा प्रश्न निर्माण झालाय। तर या प्रकरणाची पुनर्तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करतायत। 7:40च्या दरम्यान ही घटना घडली। घरातलं ते सहीच नाही झालं, मग एफआयआर दर्ज करून सगळं हे केलं। साहेब लोक येऊन सगळे चेक करून गेले, पण अजूनही त्याचा काही प्रूफ ही व्हायना। आज तपास लागला 12-13 दिवस, म्हणजे 12 दिवस झाले, अजूनही त्याचा काही हे व्हायना। फोन लावले, काम चालू आहे असेच फक्त उडवते उत्तर देऊ राहिले। मागणी म्हणजे माझं सगळं व्यवस्थित मिळावं। मागच्या आठवड्यामध्ये सारसनगर भागामध्ये केवलजी गांधी यांच्या घरामध्ये मोठी घरफोडी झाली आणि त्या घरफोडीच्या दरम्यान त्या ठिकाणी घरातील जे सर्व दागदागिने होते मोठ्या प्रमाणामध्ये, तर त्याची चोरी झाली। चोरी झाल्यानंतर रीतसर केवलजी गांधी यांनी गुन्हा दाखल केला, परंतु आज 10 दिवस झाले, 12 दिवस झाले, कुठल्याही प्रकारचा तपास या ठिकाणी लागताना दिसत नाही आहे। त्यामुळं संबंधित परिवारांनी माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्याशी संपर्क साधला आणि संग्राम भैया जगताप यांच्या सूचनेनुसार आज आम्ही या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये या संदर्भात तपास लागावा म्हणून निवेदन देण्याकरता आलो। या ठिकाणी निवेदन देत असताना भारती साहेब या ठिकाणी उपस्थित होते। त्यांना या ठिकाणी या संपूर्ण घटनेची माहिती सांगितली की या चोरीच्या घटनेमध्ये CCTV जे फुटेज आहेत त्या ठिकाणी अजून काही 2-3 क्ल्यू होते, ते सुद्धा या परिवाराने त्यांना तपासामध्ये सहकार्य करून सांगितलेले आहेत। परंतु एवढं सगळं असताना देखील अजूनही कुठल्याही प्रकारचा तपास या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून काही झालेला नाही आणि म्हणून आता आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे की या झालेल्या चोरीचा तपास तातडीने आणि ताबडतोब करावा। अन्यथा या जर चोरीचा तपास येणाऱ्या काही काळामध्ये लागला नाही तर मात्र या सर्व परिवार असतील, सारसनगर परिसरातील नागरिक असतील, आमच्या महिला भगिनी असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक मोठं आंदोलन या निमित्तानं छेडण्यात येईल अशा पद्धतीचं त्यांना या ठिकाणी निवेदनात सांगण्यात आलेलं आहे। या घटनेचा तातडीने तपास व्हावा व संबंधित परिवाराला दिलासा द्यावा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।